GKH DNL WOK ओके यांच्यामधलं काय करायचं आहे, वेगळा काढायचा आहे बहुतेक, कारण काही तर दिलेलं. ओके, पुढचा काढायचा आहे, सॉरी वेगळा नाही काढायचा आहे, पुढचा काढायचा आहे. ह्या त्याच्यानंतर पुढे कोण येईल, ABCD EFGH GHIJK. आता पहिलं रिलेशन एकाचं दुसऱ्यासोबत रिलेशन बघू, दुसऱ्याचं तिसऱ्यासोबत काय होतं का बघू. आता इथं बघायला गेलं ना, बघा तुम्ही DNL GKH, G सोबत Dचा जरी काही ना काही नातं लागतं, T सोबत Wचं नातं लागतं, इकडे तर Wचं D सोबत काही नातं लागत नाही. आणि त्यामध्ये GH इथे येतं GH, म्हणजे हा फरक पण येतो इथला आतला. PQRST UVW ABCD EFG ओके. बघा एक तरी कळलंय मला. काय कळलंय की इथनं PQRST UV केल्यानंतर W येतो, ABCD EF केल्यानंतर G येतो. आता इथं G आहे तर इथं 100% Dच असला पाहिजे, कारण इथं तर तेच झालंय, Dचं G झालंय, तर D असला पाहिजे. तर D ऑप्शन कुठं कुठं आहे मी बघतो, एकाच ठिकाणी, हेच उत्तर आहे. पुढचं नको बघायला, काही गरज नाही, हेच उत्तर आहे. तरी मनात एक शंका आहे की असं कसं, करा सॉल्व. काय सॉल्व करायचं तुम्हाला, इथं D आहे एवढं तर 100% झालं की DEFG झालं असेल, त्यानं DE असेल झाल्यानंतर GH, त्यानंतर DE ABCDE ते तर नाही आहे लॉजिक. मग JKL JKL KL N, ठीक आहे, 2चा गॅप आहे, JKL N, तर इथं पण 2चा गॅप असायला पाहिजे. WXY आणि Z. बघा आता दुसरे आलं, मग आता काय बघायची गरज नाही आहे. विशिष्ट सांकेतिक भाषेत घोस्ट हे ONGCB असे लिहिले जाते, अवॉइडला UTMRQ असे लिहिले जाते, तर त्या भाषेत रूल्सला कसे लिहिले जाईल. ठीक आहे, अगोदर आपण घोस्ट आणि ONGCB याचं डायरेक्टली काय कनेक्शन लागतं ते बघू. त्यामध्ये GHOST घोस्ट आणि ONGCB. याच्यामध्ये GHIJKLMNO GHIJKLMN, इथे 3 आणि 3 6, इथे 3 3 6 6 2 8. O पासनं MNOPQR, तर परत G पुढे जातो आणि G आणि O मध्ये परत येतं. आता उलटं केलं तर 8चा फरक होईल. S आणि C मध्ये तर भरपूर मोठा डिफरन्स होणार, कारण C येतो 3 वर, 19 येतो, S येतो 19 वर. तर हे तर लॉजिक नाही आहे. दुसरं लॉजिक आपल्याला मग याला नंबर दिल्यानंतर थोडंसं व्यवस्थित कळणार की GH इथं जे आहे ते आपण ABCD लिहून घेऊ, ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. तर हे नंबर कशासाठी दिले की या नंबरवरनं आपल्याला लगेच लवकरात लवकर काय होईल, ती पॅटर्न शोधण्यात मदत होईल. आता ONGC आणि GHOST मध्ये GHOST याला नंबर देऊन टाकू. G आहे 7 वरती, H आहे 8 वरती, O आहे आपला 15 वरती, S 19 वरती आणि T 20 वरती. ठीक आहे, हे बऱ्यापैकी पाठच पाहिजे, पण रेफरसाठी मी इथं लिहून ठेवलं आहे. हे आपला एक्झाम सुरू व्हायच्या अगोदर लिहून ठेवायचं असतं तिथं. त्यानंतर आता यालाच काय ONGCBचं हे बघून घेऊ. ONGCB मध्ये O आहे 15, N जो आहे तो 14, G जो आहे तो 7, C 3 आणि B 2. बरं, असं करायला गेलं त्यानंतर आपण जर दुसरा याच्यासोबत अवॉइड घेतला, अवॉइडचा नंबर A ला 1, B ला 2, GHI ला 9 होतो. ठीक आहे, त्यानंतर D ला 4, E ला 5. त्याचा नंबर काय होतो पुढं, UTMRQ मध्ये गेल्यानंतर आपल्याला त्याचे नंबर जर द्यायचे असतील तर त्याचे नंबर आपण UTMRQ 21, T ला 20, M ला 13, त्यानंतर PQR ला 18, PQRQ ला 17. अशा प्रकारे दिल्यानंतर जर यांच्यामध्ये काही लॉजिक लावायचं म्हटलं तर असं तर काही लागत नाही. 7 आणि 8 15, 15 मग 4 19, 19 आणि 21, खाली पण 15 14 7 3 2,
1 2 9 4 5 21, काही याच्यामध्ये लॉजिकच लागण्याचं गरज नाही. एकूण दुसऱ्याला बघू. जर समजा याचं 1 to 1 बघितलं तर 7 आणि 15 इथं 22 येतात, 8 आणि 14 22 येतात, 15 आणि 7 22 येतात, 19 आणि 3 22 येतात, 20 आणि 2 22 होतात. ओके, तर दोघांची ॲडिशन जर बघितली तर 22 येते. इथं पण तसंच होतं का बघू. 1 आणि 21 22 होतात, 2 आणि 20 22, 9 आणि 13 22, 4 आणि 18 22, 5 आणि 17 22. बरं, म्हणजे इथनं आपल्याला आयडिया आली की जो वर्ड दिलेला असेल त्या वर्डचा आणि जे आन्सर असेल किंवा त्याचं जे रिप्लेसमेंट आहे त्यामधलं काय होतं आहे की ॲडिशन जी आहे ती 22ची येते, त्यांची बेरीज जी आहे ती 22ची येते. तर मग आता आपण काय करू, इथं जो शब्द आपल्याला बनवायचा तो करून घेऊ. रूल्स हा शब्द आहे RULES. S 19 वर आहे, E 5 वर आहे. त्यानंतर R जो आहे तो RPQRST 18 वरती आहे. U जो आहे तो 21 वरती आहे आणि JKL जो आहे तो 12 वरती आहे. मग आता आपल्याला असे नंबर शोधायचे आहेत की यांची 18ची आणि त्याची बेरीज म्हणजे 18 आणि 5 व्हायला पाहिजे, सॉरी 18 आणि 4 22 व्हायला पाहिजे, प्लस 4 नंबरवर कोण येतं तर D येतो, आपल्याला माहीत आहे. तर D घ्या, 1 2 आणि 3, हे 3 ऑप्शनपैकीच कोणतरी असेल. त्यानंतर DA, मी नेहमी म्हणतो की ऑप्शन काय असले पाहिजे, सेम असणारे ऑप्शन पहिले चूज करा. DAKQD, DAJQD, DAJQC. आता ह्या दोनमधलं बघू. शेवटचा 19, तर 19 प्लस 3 व्हायला पाहिजे 22साठी, तर प्लस 3वर येतो C पाहिजे. तर मग हेच ऑप्शन एक Cच्या कामाचं आहे, म्हणजे आपल्याला दुसरे ऑप्शन चेक करण्याचं हे काम नाही. कधी पण बघा ऑप्शन नेहमीच तुम्हाला पूर्ण सॉल्व करायचे नसतात, त्यामधले जे सिमिलर दिसतील तर सिमिलरमधले पहिले कॅन्सल करा. आता हे 3 सिमिलर होते, त्यामधला फक्त इथं D होता आणि इथं C होता. आपण शेवटचं बघितलं, शेवटी C पाहिजे. C कुठल्याच ऑप्शनच्या शेवटी येत नाही, म्हणून हे 100% काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. बरं, असा एखादा प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेत 100% असणार जो तुम्हाला अडकवण्याचं काम करणार. आता हे अडकवतानाचं कामच म्हणजे हा प्रश्नच त्याच्यासाठी टाकलेला आहे की तुम्ही इथं काय झाले पाहिजे, अडकला पाहिजे आणि तुमचा कॉन्फिडन्स लूज झाला पाहिजे, ह्याच्यासाठीच हा प्रश्न आलेला असतो. तर आपल्याला कधी पण असा प्रश्न जो कधी येणार, जो आपल्याला लवकर सुटणार नाही, त्याला एका साईडला ठेवून बाकीचे प्रश्न सॉल्व्ह करून घ्यायचे. तुम्ही जर या प्रश्नावर तुटून पडला, तुमचा जर इगो इथं आडवा आला की मला हा प्रश्न सॉल्व्ह करायचाच आहे एनी हाव, कसंही करायचं आहे, तर काय होणार की प्रश्न सॉल्व्ह होणार पण त्यामध्ये एक तास चालला जाणार आणि पूर्ण 100 प्रश्नांमधला एकच प्रश्न एका तासात सॉल्व्ह होणार आणि अशा प्रकारे तुमच्या हातनं संधी जाईल. तर नेहमी लक्षात ठेवा, इगो तुमचा साईडला ठेवायचा आहे. प्रश्न सुटला तर ठीक, तसं पण 100 आउट ऑफ 100 कोणी घेत नाही पेपरमध्ये, तर तुम्ही पण घेण्याचा प्रयत्न करू नका. की 1-2 प्रश्न असे असतात जे तुम्हाला सोडावेच लागतात, कारण ते तेवढे डिफिकल्ट असतात आणि ते त्याच्यासाठी बनलेले असतात की तुम्ही तिथं अडकलं पाहिजे. ठीक आहे, चला आता पुढच्या प्रश्नावरती. त्यानंतर खालील 4 अक्षर समूहापैकी 3 विशिष्ट प्रकारे एकसारखे आहेत, त्यापैकी वेगळे काय आहेत ते वेगळे कोणते आहे ते ओळखा. ठीक आहे, TQR, PQR, RST, ठीक आहे, PQR, JK LMNO PQR, ओके, MNO PQR, S एक सोडून T, JK LM N PQR ST, त्यानंतर G IFG HI JKL MN. ओके, इथं बघितलं 2 येतात, JK के नंतर LM 2 येतात, तर तो काय वेगळा आहे, बाकीचे सिमिलर आहे. राणीचा जन्म 19 मे 1995 रोजी झाला असेल तर 12 मार्च 2007 रोजी त्यांचे वय किती असेल. आता वयवारीचा प्रश्न आहे. वयवारी प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. सरळ सरळ 1995 पासनं 17, आता जो 12 मार्च 2017 दिलेला आहे, 12 मार्च 2017 दिलेला आहे, तर तो काय, तो हे तर होत नाही आहे, म्हणजे पूर्ण वर्ष तर कंप्लीट झालेलं नाही आहे. मग पूर्ण वर्ष कंप्लीट झालेलं नाही आहे तर आपण त्याच्या अगोदरचं वर्ष घेऊ, किती, 2016. तर 2016 वजा करा डायरेक्ट, 2016 वजा 1995, 6तून 5 1, आता 11तून 9 जातील तर 2, तर 21 वर्ष पूर्ण होतात. कधी, 2016मध्ये. 2016मध्ये 21 वर्ष पूर्ण झाले मेच्या. मग त्यानंतर मार्च जर 19 असतं तर हा मार्च महिना काय झाला असता, पूर्ण झाला असता मार्च 19ला, बरोबर. मार्च 19 नाही, फेब्रुवारी, म्हणजे मार्च पण पूर्ण कंप्लीट झालेला नाही आहे. मग मार्च कंप्लीट झालेला नाही तर फेब्रुवारी कंप्लीट झाले. आता मेपासून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी, म्हणजे 9 महिने. 21 वर्ष प्लस 9 महिने, 21 वर्ष 9 महिने इथं आहे, 21 वर्ष 7 महिने, 21 वर्ष एकच ऑप्शन आहे, 21 वर्ष 9 महिने. तरी पूर्ण सॉल्व करून घेऊ आपण.
तसं तर बघायला गेलं तर पेपरमध्ये पूर्ण प्रश्न सॉल्व्ह करायचे नसतात, काही प्रश्न करावे लागतील ज्यांचे उत्तरं काय म्हणतो, ज्यांचे ऑप्शन जवळजवळ आहे, ज्यांचे ऑप्शनच असे दूर दूर आहेत, झालं इथंच संपते. 21 वर्ष 9 महिने, 9 महिने म्हणजेच फेब्रुवारीची 19 तारीख गेली, फेब्रुवारीची 19 तारीख गेली, तर मग 19 फेब्रुवारीपासून पुढे 9 दिवस बरोबर, आणि जे 12 दिवस आहेत ते मार्च आहे, 12 9 21, ठीक आहे. 21 वर्ष 9 महिने 21 दिवस हे असणार आपलं उत्तर. प्रत्येक वेळी उत्तर काढायचं नसतं, पेपर आहे तो, आपण प्रॅक्टिस नाही करत आहोत, प्रॅक्टिसमध्ये सॉल्व्ह करायचं असतं. 20 जानेवारी 2016ला मंगळवार होता, तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी येईल? आता 20 जानेवारी 2016, आता हा प्रश्न पूर्ण सॉल्व्ह करावा लागेल, याला काही इलाज नाही आहे. 20 जानेवारी, तर आपण पहिलं दिवस बघून घेऊ, 1 मेपर्यंत किती दिवस होतात. जानेवारी 31 दिवसाचा असतो, तर 11 दिवस राहिले जानेवारीचे बरोबर, अधिक फेब्रुवारी 2016 आहे. 2016 ह्या प्रश्नाची फक्त एकच ट्रिक आहे, आणि ते सगळ्याला आतापर्यंत कळली असेल. ते जास्तीत जास्त तुम्हाला काय देतील, लीप वर्ष. लीप वर्षात असतात फेब्रुवारीत 29 दिवस, आणि त्या ठरवून त्यांना असं वाटतं की आता पण पोलीस भरतीची मुलं तेवढी गबाळ राहिलेली आहे, तेवढी आणखीन त्यांना कळत नाही की लीप वर्ष काय असतं. हे आता सगळ्यांना कळलं आहे बरोबर. तर लीप वर्षामध्ये फेब्रुवारी 29 दिवसांचा असतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. फेब्रुवारी आहे 29 दिवसाचा, तर फेब्रुवारी पूर्ण घ्यावं लागेल 29. जानेवारी फेब्रुवारी झालं, त्यानंतर मार्च असतो 31 दिवसाचा, एप्रिल असतो पूर्ण 30 दिवसाचा, आणि एप्रिल झाल्याला 1 दिवस घ्यावा लागेल आपल्याला महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे. आता इथं 2 प्रकारे आपलं नॉलेज घेतलं गेलं. एक तर आपल्याला अंकगणिती म्हणजे कॅलेंडरचं पण माहिती पाहिजे, बुद्धिमत्तेचं, सोबत महाराष्ट्र दिन. आता इथं महाराष्ट्र दिन फेमस विचारला आहे. जर समजा एखादा बालिका दिवस, पर्यावरण दिन असं जर विचारलं, तर ते पण आपल्याला जीके पण आपलं म्हणजे माहिती पाहिजे, स्टॅटिक ज्याला म्हणतो आपण. तर 1 दिवस मे महिन्यामधला गेला. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल, तर हे पहिले दिवस मोजून घेऊ. हा 1 दिवस इकडे ॲड करतो मी, म्हणजे हा ते 30, सॉरी इथला कशाला, इथलाच इथं करतो 29 आणि 31. हा दिवस इथं गेला, तर 30 2 60, 30 3 90, 90 अंदा 100, 101, आणि हा एक 102. 102 दिवस काय मध्ये गॅप पडतो. 102 दिवसानंतर, 102 दिवसाच्या नंतर जो येईल तो, नंतर नाही म्हणता येईल, 102 दिवसालाच जो येईल तो काय असतो, 1 मे. मग आता हप्ते बघू किती पडतात. हप्ते किती पडतात, तर 7चे आणि हप्ते आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. 7 दिवस म्हणजे 7 1 7, खाली उरले 3, 7 चूक 28, खाली उरले 4. आता 14 आठवडे पडतील, आठवडे संपणार, मग परत 4 दिवस राहतील. 4 दिवस पुढचे राहतील कशापासून, मंगळवारपासून. मंगळवारनंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. तर शनिवार काय असणार आहे, त्या दिवसचा येणार आहे 4 दिवसानंतर. फिल्म ADGH आणि मिल्क कशाशी रिलेटेड असेल, फी फिल्म. ओके, आता इथनं गेलो तर ABCDE 4 नंतर फरक आहे, ABCDEFGH 4चा फरक आहे, जे की LMN, ओके, GHIJKL प्रत्येकामध्ये कितीचा आहे, 4-4चा गॅप आहे. पहिले तर ऑप्शन, मी असे प्रश्न असले की पहिले ऑप्शन बघून घेतो की जवळजवळचे ऑप्शन कोणते आहेत. ठीक आहे, ऑप्शन जवळजवळचे आहेत, हा तर कॅन्सलच झाला, कारण HH HD HE HD. आता या दोनपैकी मला फक्त चेक करायचं आहे की शेवटचा E येणार की F येणार. ठीक आहे, E पासून सुरू करतो, EFGHI J येतो, नाही, EFGHIJK. बघा, आता माझ्या अंदाज हेच उत्तर असतं, 99% उत्तर तेच येतं, जे जास्त सेम असतात, आणि त्या सेम मधला पण थोडासा वेगळा असणारा. आता हेच होतं का नाही बघू. GHIJKLM बरोबर, ABCDEFGHI बरोबर, GHIJKL बरोबर, EFGHIJK, तेच उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, अशा वेळेस काय करायचं, पूर्ण प्रश्न नाही सोडायचा. पूर्ण प्रश्न सोडवण्याची काही संबंधच येत नाही. 99% तो असतो. आपल्याला ऑप्शनल बघायचे असेल तर त्या ऑप्शन थ्रू त्यावेळेस जायचं. उल्फला फ्लो असे लिहिले असेल तर, उल्फला फ्लो असे लिहिले असेल तर 8 5 2 6ला कसे. आता उल्फला काय केलं त्यांनी, WOLF, तेच सगळे आहेत, काही वेगळं नाही केलं, काही म्हणजे वेगळे लेटर नाही घेतले. तर F अगोदर आला, म्हणजे 1 2 3 4 अशी पोझिशन होती, त्याला काय केलं
4 3 2 1 असं लिहिलं आहे उतरत्या क्रमाने. मग तसं 8 5 2 6 ला लिहावं लागेल. 8 5 2 6 त्यामध्ये 6 2 5 8 6 2 5 8 6 2 5 8 हे काय असणार आपलं उत्तर असणार आहे. डन. पुढचा बघू. 7 आणि 5 12 12 आणि 6 18. मी कधी पण हे प्रश्न माझ्या डोळ्यापुढे आल्याला मी पहिले एकच काम करतो, दोघांमधला गॅप. सॉरी, प्रश्न सरासरीचा आहे, मला वाटलं सिरीजचा आहे. प्रश्न आहे आपला सरासरीचा. सरासरी काय करावे लागते, जेवढे ॲटम जेवढे युनिट असतील त्यांची बेरीज करा आणि किती युनिट असतील किती ॲटम असतील त्याच्या भागीला त्याचे तेवढे करा. म्हणजे तेवढे जेवढे असतील ते भागीला करा. बरोबर काय येईल सरासरी. सरासरी बरोबर फॉर्म्युला मी लिहित नाही. सरासरी बरोबर यांचे सगळ्यांची बेरीज 7 + 12 + 18 + 14 + 19 + 20 भागीला किती आहेत 1 2 3 4 5 6 6 भागीला. आता सगळ्यांची टोटल करू. 12 आणि 18 30 30 आणि 20 50 झाले एवढे. 50 आणि 14 50 आणि 60 64 64 आणि 20 84 83 83 आणि 7 90 90 भागीला 6 6 1 6 6 15 7 90 हे आपल्याला एवढं येतं. मग कशाला एवढं 15 7 90 हे आपलं आलं उत्तर. त्यानंतर आज जर आज शनिवार असेल तर 27 दिवसानंतर कोणता दिवस येईल, म्हणजे 28व्या दिवसाला 27 दिवसानंतर 28व्या दिवसाला कोणता येईल. ठीक आहे, 28व्या दिवसाला कोणता आहे तर सरळ आपल्याला माहिती आहे की 28 भागीला जर 7 केलं तर 7 चूक 28 म्हणजे आठवडा बरोबर संपणार आहे. बरोबर शनिवार टू शनिवार शनिवार टू शनिवार असे 4 आठवडे, तर शनिवारच येणार आहे. बरोबर, हे झालं उत्तर. विशिष्ट सांकेतिक भाषेत चाकोल CHOARCOL याला असे लिहिले जाते, मोरालला असे लिहिले जाते, तर रॉचेलला ज्या वेळेस शब्द ना तुम्हाला वरच्याशी जास्त निगडीत देते, जसं बघसाल आता CH इथं पण आहे, RO इथं पण आहे, EL इथं पण आहे, ई इथं पण आहे, LE इथं पण आहे. तर ह्या वेळेस समजून घ्यायचं की जर वर्षाची सिमिलर दिलेली असते तर याचा अर्थ असा होतो की वर्षाच्याच काहीतरी लॉजिक घेऊन याला केलेलं, वर्षाचं लॉजिक घेऊन केलेलंच आहे, पण पोझिशनशी रिलेटेड काहीतरी केलेलं आहे, वेगळं काही नाही केलेलं. म्हणजे जसं किती नंबर आहेत ते बघून घेऊ अगोदर. 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 8 अक्षर 8 नंबर आहेत आपल्याजवळ. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 8 अक्षर 8 नंबर. आता C इथं बघा, आता जे सेम आहेत ते बघू. R इथं आहे 1 2 3 4 नंबरला, 1 2 3 4 नंबरला, R 4 नंबरला आहे, 1 2 3 4 R 6 10 नंबरला. इथं मोरालमध्ये R 3 नंबरवर आहे आणि इथं पण 6 3 नंबरवर. म्हणजेच काय, R साठी यांनी 6 वापरला आहे. बरोबर. आता मला काय करायचं आहे, रोचेल हा शब्द काढायचा आहे. मग आता मी 6 कुठं आहे, इथं 6 इथं 6 इथं 6 इथं 6. सिमिलर बघा, सर्वात जास्त सिमिलर कोण आहे, 6 9 4 5 7 3 6 9 3 इथं वेगळं आहे, 6 9 3 इथं बघा, 6 9 3 6 9 3 8 5 7 5 ह्यामध्येच कुठेतरी गडबड आहे. 6 9 3 तर आहेच पहिले, 6 9 4 किंवा 3. फक्त C बघून घेऊ अगोदर. C साठी काय वापरलेलं आहे, पहिलाच आहे 4 वापरलेला आहे. ठीक आहे, C साठी 4 वापरलेला आहे. जिथं लेटर आहे तिथंच संख्या आहे तीच वापरलेली आहे. C साठी 4 वापरला आहे, तर हे तर कॅन्सल झालं 3 वाला, हे पण कॅन्सल झालं, हे तर तसंही कॅन्सलच होतं. बरोबर. तर आता 6 हाच एक ऑप्शन उरलेला आहे. मी परत सांगतो, प्रत्येक वेळी प्रश्न सॉल्व करू नका, त्याने तुमचा टाईम खाल्ला जाईल. इथं बघा 3 इथं येऊ शकत नाही, कारण Cच्या साठी काय वापरलेलं आहे, 4 वापरलेलं. C पहिल्या नंबरवर आहे आणि C साठी 4 वापरलेला आहे. लक्षात आलं. म्हणजे काय म्हणणं आहे ते समजून घ्या. तुम्ही 1000 प्रश्न सॉल्व करून बघा, त्यामध्ये ही ट्रिक वापरायच्या, ही प्रॅक्टिसमध्ये वापरायचं आणि तिकडे फायनल करायचं. आता 12चा क्यूब 12चा घन 8चा घन 4चा घन सरळ करायचा, प्लस मायनस मायनस होणार, प्लस मायनस मायनस होणार. आता घन पण 4चा घन जो असतो तो पण वजाच होत असतो, फक्त वर्ग वजा नाही होत. का वजा नाही होत, कारण -2 गुणेला -2 गुणेला -2 बेदुने 4 4 दुने 8 8 तर इथे येईल, पण प्लस मायनस 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 एक सेकंड, प्लस मायनस 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 मायनस. ठीक आहे, म्हणजे मायनस गुणेला मायनस 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 परत मायनस गुणेला मायनस मायनस येणार.
तर घनामध्ये जी संख्या असते, जे उत्तर येतं घनचं, जर संख्या मायनस संख्येचा घन मायनस येतो आणि प्लस संख्येचा घन प्लस येतो. आता 8 - 8 आहे म्हणजे -8 आहे. -8चा घन काय येईल? -512. आता 8चा घन आहे 512 आणि इथं वजा असल्यामुळे वजाच. इथं पण वजाच आहे. वजाचा घन -4चा घन -4 × 16 16 × 64. 12चा किती असतो? 1728. पोलीस भरती सुरू करताना किंवा कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पहिले तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करायची असेल तर त्यामध्ये CSAT 100% आहे. CSAT 100% जिथं आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्याचे 1 ते 30 पर्यंत पाढे, 1 ते 30 पर्यंत वर्ग आणि 1 ते 20 पर्यंत घन, ह्या गोष्टी काय असल्या पाहिजे? तोंडपाठ असल्या पाहिजे. ते असं करायची गरज नसली पाहिजे, डायरेक्ट उत्तर आले पाहिजे. 1728 काय? 12चा घन आहे. 1728 वजा 512. 8तून 2 6, 2तून 1 1, 17तून 5 गेले 12, परत 64 वजा. त्यानंतर 6तून 4 2, 11तून 6 5. आता 12कडे नाही घेतला होता तर 1152. 1152 काय येणार? आपलं उत्तर येणार आहे. तुमची ॲडिशन प्लस मायनस हे काय असलं पाहिजे? चांगलंच असलं पाहिजे, त्याशिवाय होत नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 95 × 105. एकतर असं करा, काही फरक पडत नाही. जर तुमचं तुमच्या कॅल्क्युलेशनवर जर तुम्हाला जबरदस्त विश्वास असणार किंवा तुम्हाला वाटत असेल की तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट होतं तर डायरेक्ट करा. 95 × 105. 5 5 25, 7 2, 9 5 45 आणि 2 47. एक संख्या सोडून 10 95 9 95 10 950. 5 7 5 आणि 4 9 9 9 9 7 5 हे येणार आपलं उत्तर. एक प्रकार 2. दुसरा प्रकार काय? दुसरा प्रकार सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय, डायरेक्ट मी 95ला लिहू शकतो 100 - 5 आणि 105ला लिहू शकतो 100 + 5. हे सॉल्व्ह केलेलं असेल तुम्ही बऱ्याच वेळेस. आता याला जर समजा मी असं कन्सिडर केलं A - B आणि इथं A + B, हे नेहमीच येणार, हे लक्षातच ठेवा. A - B, A + B हा म्हणजे पॅटर्न ठरलेला आहे की तुम्हाला हेच प्रश्न विचारायचे आहेत, त्यांना वेगळं विचारायचेच नाही आहेत, फक्त संख्या चेंज करायच्या आहेत. ठीक आहे, आपल्या 10वीच्या बोर्डासारखं प्रश्न तेच येतील, फक्त बदलतील थोडेफार. तसंच इथं आहे, संख्या बदलतील, प्रश्न तेच आहेत. A - B, A + B हे झालं. आता A - B, A + B याचं जे एक्सटेन्शन असतं किंवा हे कसं बनतं, हे याचं असतं A - Bचा वर्ग. A - Bच्या वर्गाचं असतं, सॉरी A - Bचा वर्ग नाही, A वर्ग वजा B वर्ग. A वर्ग वजा B वर्ग म्हणजेच काय? 100चा वर्ग घे, 100चा वर्ग असल्यामुळे 2 0 वाढव, 10,000. आणि 5चा वर्ग त्यातून वजा कर, 5चा वर्ग काय? 25. 10,000 मधनं 25 गेले 9,975 राहतात, परत तेच उत्तर. ठीक आहे, काही फरक पडत नाही, दोन्हीपैकी काही वापरा. मी जर असतो तर मी डायरेक्ट हे वापरलं असतं, कारण मला हे सगळं माहिती आहे. तर मी डायरेक्टली काय केलं असतं, 10,000 मधनं 25 वजा केले असते, उत्तर आलं असतं 9,975. बरोबर. अखिल 24 दिवसात एक काम पूर्ण करू शकतो. अनुपम हेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो. जर दोघांनी एकत्र काम केले तर एकच काम किती दिवसात पूर्ण करू शकतील. आता याला करताना एक लक्षात ठेवा, याला काय करायचं आहे, तुम्हाला एक बॉक्स सांगतो. तो बॉक्स काय, इथं जो कोणी असेल त्याचं नाव, ठीक आहे, त्यानंतर वेळ नंतर क्षमता आणि पूर्ण काम. त्याच्यामध्ये कोण आहे? एक आहे आपला अखिल आणि दुसरा आहे अनुपम. अखिल आणि अनुपम आहे, बरोबर. आता अखिल अनुपम किती, अखिलचे दिवस लिहून टाका. अखिलला वेळ किती लागतो? 24 दिवस. अखिलला किती दिवस लागतो? 24 दिवस. अनुपमला किती दिवस लागतो? 12 दिवस, बरोबर. आता पूर्ण काम म्हणजे काय करायचं आहे, दोघांचा लसावी घ्या. ठीक आहे, लसावी घ्या किंवा असा नंबर घ्या की दोघांच्या पाळ्यामध्ये असणार. आता 12च्या पाळ्यात 24 आणि 24च्या पाळ्यात पण 24 आहे, तर मी 24च घेतो. 24 1 24, 12 2 24. आता हे पूर्ण काम म्हणजे 24 काय, मी काय म्हणतो की अखिल अनुपम 24 विटा बनवतात. हा 24 विटा 24 दिवसात बनवत असेल, हा जर 24 विटा 24 दिवसात बनवत असेल तर हा याची कॅपॅसिटी, याची क्षमता काय, एकच आहे. म्हणजे हा एका दिवसाला किती बनवतो? 1 वीट बनवतो. हा 24 विटा 12 दिवसात बनवतो, म्हणजेच काय, हा 24 विटा 12 दिवसात बनवतो, बरोबर.
24 विटा जर हा 12 दिवसात बनवत असेल तर हा एका दिवसाला किती विटा बनवतो? 2 विटा बनवतो. लक्षात आलं इथपर्यंत? याला पण 24 विटा बनवायला दिला, याने एका दिवसात 1 केली. याला 24 विटा बनवायला दिला, याने एका दिवसात 2 केल्या. मग दोघा मिळून किती करतात? हा 1 करतो, हा 2 करतो, दोघा मिळून 3 करतात. परत 24च विटा बनवायला द्या. हेच काम, तेच काम म्हटलं ना. तर एकच काम म्हणजे तेच काम, 24 विटाचंच काम दोघांनी मिळून केलंय. हा 2 विटा बनवतोय, तो 1 वीट बनवतोय, दोघां मिळून 3 विटा बनवत आहेत. तर 24 जे आहेत, 24 विटा 3 एका दिवशी बनतात, तर 8 दिवस लागतील. बरोबर? 24 भागीला 3, 3 8 24. तर 8 त्रिक 24 असे 8 दिवस दोघां मिळून लागतील. 8 दिवस इथं आहेत. 8 दिवस आपलं उत्तर. त्यानंतर 2.5 चे 20% म्हणजे किती? 2.5 चे 20% म्हणजे किती? 2.5 चे 20%, 0 0 कॅन्सर, 0 बरोबर, हा 0 राहू देऊ आपल्याला कामा पडत. 0 0 कॅन्सर, 25 दुने 50, ठीक आहे. आणि परत 10 आला याच्या खाली, तर 10 आला या पॉईंट इकडे येईल, तर 0.5 होईल. ठीक. तर हे लक्षातच ठेवायचं. 0.5 कुठला येईल, ह्या बेसिक गोष्टी आहे, ह्या एकदम सुरुवातीच्या गोष्टी आहेत, या प्रत्येकाला समजल्या पाहिजे. ह्या सांगण्यासाठी इथं नाही, हे काय आहे, हे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहे, म्हणजे बऱ्यापैकी ज्याला माहिती आहे आपण तोच इथं आपल्याजवळ आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, आकाशला एका शर्टवर 20% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 800 रुपयात पडतो, तर त्या शर्टची मूळ किंमत किती? परत क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार घ्या, की जर 100 रुपयाचा असेल, 20% डिस्काउंट दिल्यावर तो 80 रुपयाचा होईल. बरोबर? 100 रुपयाच्या वस्तूवर 20% डिस्काउंट दिला म्हणजे त्यातून 20 रुपये कमी झालेत, तर 100चे किती झालेत? 80. तर तसं मला म्हणायचं आहे 80 हे किती झालेलं आहे? शर्ट 800 रुपये डिस्काउंट दिल्यानंतर, म्हणजे 80 जर 800 असतील तर 100 किती? करा गुणाकार. 100 गुण्याला 800 भागीला 80. भागीला 80 का मी डायरेक्टच घेतलं आहे, क्वेश्चन इकडे घेतले असते 80, 80 परत इकडे आले असते. 80 आहे 800 आणि 100 आहे 1000. संपलं. 1000 काय आपलं उत्तर आहे. किती हे लागतो? जास्तीत जास्त 1 मिनिट. 245चा वर्ग एकदम सोपा आहे. 245चा वर्ग 5 5 25 आणि 24 गुण्याला 25. 25 चूक 100, हातचे आले 10, 25 दुणे 50 आणि 10 60, 600. 625. हे कॅल्क्युलेशन चांगलंच पाहिजे बरं. यामध्ये काही आपल्याला काय तडजोड करता येणार नाही, कॉम्प्रोमाइजच नाही. मी केलं तरी जो एक्झामिनर आहे तो कधीच करणार नाही. आता ही सिस्टम येते आपली कुठली? कंचे भागुबेव बोडोमास. पहिलं काय करा? ब्रॅकेट करा, ब्रॅकेट नसेल भागाकार करा, कंचे भागुदेव कंस करा, चे करा, चे नसेल कंस नसेल भागाकार करा, मग गुणाकार, मग बेरीज, मग वजाबाकी. पहिलं भागाकार करा. 25 भागीला 5 किती येतं? 5 5 25 झालं. आता मग राहिले 55 वजा, म्हणजे मी इथं जर पूर्ण सिस्टम वाईज लिहिलं तर असं असतं ते 55 वजा 25 भागीला 5 अधिक 30. आता 5 5 25 याचं ते उत्तर 5 वजा 55 वजा 5 प्लस 30. बेरीज करा. 55 प्लस 30 वजा 5, 55 आणि 30 85 वजा 5 बरोबर 80. तर 80 काय येतं? उत्तर. ठीक आहे, काही त्यामध्ये हे नाही. एज्युकेशनचं टीचरसोबत रिलेशन, तर ट्रीटमेंटचं कोणासोबत रिलेशन? आता एज्युकेशन आणि टीचर आणि ट्रीटमेंट म्हणजे हे बघितलं की एज्युकेशन कोण देतं? तर टीचर देतं. एज्युकेशन कोण देतं? टीचर देतं. ट्रीटमेंट कोण देईल? तर इथं हॉस्पिटल नाही करायचं. जर एज्युकेशन हे असतं, एज्युकेशन स्कूल असतं, की एज्युकेशन कुठं भेटतं? शाळेत. तर ट्रीटमेंट कुठं भेटते? हॉस्पिटलमध्ये. जर स्कूल असतं तर स्कूल नाही आहे, टीचर आहे. एज्युकेशन कोण देतं? तर ट्रीटमेंट कोण देतं? तर डॉक्टर. डॉक्टर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे डॉक्टर, हे आपलं उत्तर. त्यानंतर एक मोटारसायकल 5 तासात 120 किलोमीटर जाते, तर त्याच वेगाने मोटारसायकल 9 तासात किती अंतर कापेल? परत तिरका गुणाकार. मी म्हटलं ना 30 ते 40% प्रश्न तुमचे तिरक्या गुणाकारावरच सॉल्व्ह होतात. काय? 5 तासात 120, 5 तासात 120, तर त्याच वेगाने 30 मोटरसायकल 9 तासात किती? हा झाला गुणाकार. तर 5 गुणेला क्वेश्चन मार्क बरोबर 9 गुणेला 120. 5 या साईडला आलं तर भागीला होतील. 9 गुणेला 120 भागीला 5 बरोबर क्वेश्चन मार्क. आता 5 120च्या भागीला 5 24 120 हे पाठ पाहिजे. 9 गुणेला 24, 9 चूक 36, 9 दुणे 18 आणि 3 21.
216. 216 काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे. तर हे झालं आपलं 216 उत्तर. ठीक आहे. तर आताच आपण सर्व प्रकारचे जे बुद्धिमत्ता आणि अंकगणितीचे जे प्रश्न होते ते मागील पोलीस भरतीमध्ये जे विचारलेले होते ते आपण इथं सॉल्व करून बघितलेले आहे. भरपूर प्रश्न आहेत, आणखीन सॉल्व करायचे आहेत. पोलीस भरतीच्या कुठल्याही अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. थँक्यू.